त्रास होतोय. नशीब आज ती घराबाहेर पडली ते, नाहीतर घरात बसून बसून दुसरा विचार डोक्यात येतच नाही. रात्री झोप लागत नाही तिला आणि तिच्यामुळे आम्हाला हो ना. एकटीच बाहेर उभी राहून विचार करते. मलूल झाले बिचारी. तिला मित्रमंडळी नाहीत फारसे, नाहीतर त्यांच्याशी बोलून टेन्शन घालवता आलं असतं. एकटी पडली बिचारी. सलील सुद्धा गेला. तो तिला समजून घेत होता, पण अचानक त्याला सुद्धा काय झालं देव जाणे. आणि त्यात तुमच्याशी सुद्धा काही बोलली नाही. मलाही तेच कळत नाहीये की ती माझ्याशी का बोलत नाहीये. तुमचं काही भांडण वगैरे झालं नाही ना? नाही नाही, भांडण नाही. विजयराव बोलून गेले तिच्याशी, तेव्हापासून जरा तरी बोलायला लागली. नाहीतर अगदी सुन्न बसून होती. हो, खरं तर ना, तुमच्याशी बोलून बरं वाटलं असतं तिला. आता हॉस्पिटलात पण जात नाही, त्यामुळे अगदीच एकटेपणा आल्यासारखं झालंय. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की अशी अवस्था होते. इशू, कशी आहेस बाळा तू? कशी आहेस? तुला माझी आठवण येते? येते येते येते. मानसी कधीपर्यंत येईल? काही कल्पना नाहीये, पण मीच म्हंटल तिला की सगळी कामं नीट पूर्ण करूनच ये म्हणून. म्हणजे तिला संध्याकाळ तरी होईल. मी फोन करून विचारते तिला. नाही नाही, असू द्या, मीच जातो तिकडे. बर. हॅलो, पोचलीस का? हो, कधीच. ईशा बरी आहे? हो ग, ईशा बरी आहे. रडली नाही तू गेल्यापासून. गुड. अगं, जावई बापू आले होते. कशाला? ईशाला बघायला? नाही ग, तुझ्यासाठी. मग काय सांगितलंस? सांगितलं युनिव्हर्सिटीत गेलीस म्हणून. अगं आजी, कशाला? मला त्याला. अगं, त्यांनी विचारलं तर आम्हाला सांगायला नको का खरं काय ते? बरं ठीक आहे, मी ठेवते फोन आजी, मला इथे बाकीची कामं करायची आहेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती.
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.